दृश्य केलेलं आहे ते तुम्ही ते पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा चित्रपट खूप चांगला आहे, कारण हा चित्रपट अतिशय चांगला बनलेला आहे. मी हा चित्रपट बघून आलेलो आहे. तर मी माझ्या परिवाराला हा चित्रपट दाखवलेला आहे. पण हा चित्रपटामध्ये कोण आहे, या चित्रपटाचे कथालेखन काय आहे, हा चित्रपट का बघायला पाहिजे, ह्याचा मी तुम्हाला उद्देश एकच सांगेन की हा चित्रपट तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला वडिलांच्या आणि मुलाचा रिश्ता तुम्हाला दाखवला गेलेला आहे, एवढं चित्रपटामध्ये आहे. पण श्रीशांत शेळे जे आहेत शेंडे, ते वडिलांच्या भूमिकेमध्ये आहे आणि विठ्ठल काळे आहे ते त्याचा मुलगा आहे. तर ह्या दोघांची जी सुरुवात होते, एक कथा जेव्हा चालू होते तेव्हा घरातलं काहीतरी असं एक दाखवलं गेलं आहे आणि त्याच्या पुढे नंतर ते लोक दोघं कुठेतरी एका जाग्यावर जातात. तर जाताना ते लोक दोघं बाईकवर जातात. तर बाईकवरून हा चित्रपटाचं पूर्ण कथा चालू होतं. तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचे सपने, त्यांचे जे विचार आहेत ते त्याच्यामध्ये एक एक दृश्य करून दाखवल्या गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की ती बाईक चालत चालत ते लोक दोघं एक दुसऱ्याचे विचार कुठं कुठं थांबतात. मग त्याच्यामध्ये काय काय विचार येतात ते त्याच्यामध्ये दाखवले गेलेले आहे चित्रीकरणामध्ये. तर जे जे विचार दाखवले आहेत ते या चित्रपटाचा डायरेक्टर आहे, म्हणजे दिग्दर्शन यांनी केलेला आहे तो मकरंद माने आहे. मकरंद मानेला तुम्ही पहिला पण बघितलं असेल त्याचे चित्रपट, पण या चित्रपटामध्ये त्यांनी भरपूर चांगलं त्यांनी डायरेक्शन केलेलं आहे. त्याचं दिग्दर्शन आहे त्याचं एकदम जबरदस्त आहे. या चित्रपटामध्ये त्याचं दिग्दर्शन तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याचं किती चांगलं दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांनी एक एक सीनवर चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी एक एक सीन जे दृश्य त्यांनी दाखवलं आहे, जसं तो विठ्ठल काळे जो असतो त्याचा मुलगा तो बाईक चालवतो आणि शशांक जो आहे तो त्याचे वडील दाखवला आहे, तो पाठी बसलेला आहे. तो बाईक चालवता त्याचे कसे तो विचारात जातो आणि मग ते चित्रीकरण त्यांनी त्याचे ते कसे दृश्य दाखवले आहे तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. कारण त्याच्यामध्ये एक एक तिथे जे ते लोक ढाब्यावर बसतात, मग ढाब्यावर एक सीन होते, मग त्यानंतर तो त्याच्या लहानपणामध्ये जातो, मग ते त्याच्या वडिलांचं कसं ते दाखवलं आहे. त्या वडिलांनी पण स्वप्ने बघतात त्याच्यामध्ये, म्हणजे दोघांचे रिश्ते तुम्हाला खूप आवडतील. पण या चित्रपटाचा निर्माता कोण आहे, या चित्रपटाचा निर्माता आहे आपला नागराज मंजुळे. नागराज मंजुळेंनी या चित्रपटाचे निर्माता केलेला आहे. त्याचे पहिला पण आपण 2-3 चित्रपट बघितले, आता नवीन आलेले होते. झुंज आलेला होता, त्यानंतर त्यांनी अजून एक पिक्चर काढलेला होता. आता त्यांनी मेन घर बंदूक पण काढलेला होता चित्रपट. आता हा चित्रपटाचा फक्त त्यांनी निर्माता आहे. 99 सिनेमावाल्यांनी हा चित्रपट प्रदर्शित केलेला आहे. म्हणजे या चित्रपटाचं जे प्रदर्शन केलं आहे त्यांनी केलेलं आहे. निर्माता आहे नागराज मंजुळे आणि मकरंद माने यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाचा सुशांत हा वडिलांचा रोल केलेला आहे आणि विठ्ठलने पोराचा रोल केलेला आहे. तर हा चित्रपट अतिशय चांगला बनलेला आहे. बाप लेकाचा रिश्ते त्यांनी त्याच्यामध्ये चांगले संबंध दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आणि आपला चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, तर तुम्हाला अशा नवीन नवीन चित्रपटाची माहिती मिळत जाईल. नमस्कार.